जर छेद समान असेल तर दोन्हीकडे असलेल्या त्या समान छेदाबद्दल समान छेद एकदा लिहायचा. हा दोन्हीकडे छेद सारखा सारखा दिसायला तो छेद लिहायचा छेदामध्ये इकडे, आणि अंशाची जशी की तशी बेरीज करायची a प्लस एक्स. आता पहा याच्यावर एक्झाम्पल घेऊ. समजा हे घेतले 2/3 आणि हे घेतले 1/3. काय दिसायला याच्यात? b ची किंमत काय आता? या दोन्ही अपूर्णांकामध्ये b च्या जागेवर 3 आहे, इथे a च्या जागेवर 2 आहे आणि x च्या जागेवर 1 आहे. या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचं काय आहे? दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. समान छेदाबद्दल समान छेद कसा लिहायचा आहे का? b दोन्हीकडे दिसायला एकदा लिहिला आहे, तसं 3 दोन्हीकडे दिसायला तर समान छेदाबद्दल समान छेद एकदा 3, आणि अंशाची जशी की तशी दिस प्लस दिस, हे प्लस हे, 2 प्लस 1 काय झालं? 2 प्लस 1 3, आणि हा छेद 3, 3 छेद 3 म्हणजे 3 1 3, म्हणजे किती आलं त्याचं उत्तर? 1 आलं. ही पद्धत तेव्हाच वापरायची ज्या वेळेस दोन्ही अपूर्णांकाचा छेद सेम असेल. त्या सेम असलेल्या छेद बद्दल एकदा तसा छेद लिहायचा छेदामध्ये, आणि अंश त्याचे न्यूमरेटर जशाला